नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर 2023मध्ये ज्या काही कंबाईनची परीक्षा असेल किंवा राज्यसेवेच्या ज्या काही परीक्षा होणार आहेत, तर त्याच्यासाठी आपली करंट अफेअरची सिरीज जी आहे ती सुरू आहे. तर कंबाईनची परीक्षा जर टेंटेटिव्ह टाईम टेबलनुसार जर आपण बघितली तर एप्रिल एंडिंगला होणार आहे आणि राज्यसेवेची पूर्वपरीक्षा जी आहे ती जूनमध्ये होणार आहे. तर साधारणपणे 1.5 वर्षाचं करंट अफेअर्स जर बदलता ट्रेंड जर आपण बघितला तर थोडंसं ते पाठीमागे जातं. त्याच्यामुळे साधारणपणे 1.5 वर्षाचं करंट अफेअर्स म्हणजे 2022मधील तरी आपल्याला करायचंच आहे, प्लस 2023मधील जर एक्झाम आता एप्रिल 2023मध्ये असेल कंबाईनची टाईम टेबलनुसार, तर आधीचे 3-4 महिने तर करणं आपल्याला कंपल्सरी आहे. आणि जूनमध्ये राज्यसेवेची परीक्षा ह्या टाईम टेबलनुसार टेंटेटिव्ह, तर त्याच्यामुळं आधीचे 4-5 महिन्याचं सुद्धा करंट अफेअर्स करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळं आपल्या सिरीजचा तुम्हाला नक्कीच फायदा जो आहे तो तुम्हाला चालू घडामोडीच्या प्रिपरेशनसाठी होऊ शकतो. त्याच्यामुळे न चुकता तुम्ही आपले सगळे जे लेक्चर असेल चालू घडामोडीचे ते तुम्ही शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या करंट अफेअरच्या प्रिपरेशनमध्ये थोडासा तुम्हाला हातभार तुम्हाला या करंट अफेअरच्या सिरीजमधून मिळून जाईल. तर आता सुरुवात करूया, केअरफुली बघा सर्वांनी. तर पहिला क्वेश्चन आहे आपला, तर कोणत्या अंतराळ संस्थेने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक संक्रमण अहवाल प्रदान केलेला आहे? ठीक आहे, काय प्रश्न आहे? कुठल्या अंतराळ संस्थेनं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक संक्रमण अहवाल जो आहे हा प्रदान केलेला आहे? स्पेसएक्स, नासा, ESA, CNSA. स्पेसएक्स, नासा, ESA, CNSA. तर यापैकी कुठल्या अंतराळ संस्थेनं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक संक्रमण अहवाल जो आहे हा प्रदान केलेला आहे किंवा प्रसिद्ध केलेला आहे? तर याचं करेक्ट जे आन्सर आहे ते आहे नासा. तर नासा या अंतराळ संस्थेनं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक संक्रमण अहवाल जो आहे हा प्रदान केलेला आहे. आता ही जी टर्म आहे ही तुमच्या जॉग्राफी विषयाशी रिलेटेड असेल किंवा सायन्स विषयाशी तुमची निगडीत राहील. ठीक आहे. तर त्याच्यामुळे या दोन्ही विषयाशी निगडीत हा करंट अफेअरचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो की कुठल्या अंतराळ संस्थेनं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक संक्रमण अहवाल जो आहे तो प्रदान केलेला आहे? तर आन्सर आहे नासा. तर असं विश्लेषण बघूया. तर नासाने अद्ययावत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक संक्रमण अहवाल जो आहे हा प्रसिद्ध केलेला आहे. यामध्ये पुढील दशकातील स्टेशन ऑपरेशनची उद्दिष्टे समाविष्ट आहेत, ज्यामुळे व्यावसायिक सेवामध्ये सहज त्याचं संक्रमण जे आहे ते होणार आहे. ठीक आहे. व्यावसायिक सेवेसाठी या ज्या उद्दिष्ट आहे म्हणजे व्यावसायिक सेवामध्ये सहज संक्रमण होण्यासाठी म्हणजे व्यावसायिक सेवांना लाभ मिळण्यासाठी काही त्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहेत स्टेशन ऑपरेशनची. तर या अहवालामधून या नासाने काय केलेले आहेत? प्रसिद्ध केलेले आहेत. यामध्ये निम्न पृथ्वी कक्षाच्या व्यावसायिक अर्थव्यवस्थेच्या मागणी आणि पुरवठा, व्यावसायिक अर्थव्यवस्थेच्या निम्न पृथ्वी कक्षाच्या व्यावसायिक अर्थव्यवस्थेच्या मागणी आणि पुरवठा या दोन्ही बाजू विकसित करण्यासाठी उचलली जाणारी पावलं आणि संक्रमणासाठी आवश्यक तांत्रिक पावलं आणि बजेट यांचा सुद्धा समावेश जो आहे तर या संक्रमण अहवालामध्ये नासाने केलेला आहे. ठीक आहे. तर मॅक्झिमम काय, तर या नासानं जो अहवाल डिक्लेअर केलेला आहे, कुठला अहवाल? आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक संक्रमण अहवाल. तर याच्यामध्ये निम्न पृथ्वी कक्षाच्या व्यावसायिक अर्थव्यवस्थेच्या मागणी आणि पुरवठा या दोन्ही बाजू विकसित करण्यासाठी उचलली जाणारी पावले आणि संक्रमणासाठी आवश्यक तांत्रिक पावलं आणि बजेट यांचा सुद्धा समावेश जो आहे ह्या नासाने प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आणि संक्रमण अहवालामध्ये प्रदान केलेला आहे या नासाने. तर हे तुम्ही लक्षात ठेवा की नुकताच अंतराळ संस्थेनं नासा या अंतराळ संस्थेनं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आणि संक्रमण अहवाल जो आहे तो प्रसिद्ध केलेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. कोणत्या संस्थेने COVID-19 संदर्भात आरोग्य सेवा कचऱ्याचे जागतिक विश्लेषण हा अहवाल प्रसिद्ध केला? ठीक आहे. तर काही संस्था आपल्याला दिलेल्या आहेत, तर यापैकी कुठल्या संस्थेनं COVID-19 संदर्भात आरोग्य सेवा कचऱ्याचे जागतिक विश्लेषण हा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे? नीती आयोग, WHO, जॉन हॉपकिन्स विद्यापीठ, FDA. तर यापैकी कुठल्या संस्थेनं COVID-19 संदर्भामध्ये आरोग्य सेवा कचऱ्याचे जागतिक विश्लेषण, ठीक आहे, आरोग्य सेवा कचऱ्याचं जागतिक विश्लेषण हा अहवाल जो आहे तो प्रसिद्ध केलेला आहे? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे WHO. तर WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने या COVID-19 संदर्भामध्ये आरोग्य सेवा कचऱ्याचं जागतिक विश्लेषण हा अहवाल जो आहे तो प्रसिद्ध केलेला आहे. ठीक आहे. तर याचं विश्लेषण बघूया. तर जागतिक आरोग्य संघटनेनं COVID-19 संदर्भात आरोग्य सेवा कचऱ्याचं जागतिक विश्लेषण या विषयावरती अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. तर या अहवालानुसार जागतिक स्तरावर प्रशासित केलेल्या 8 अब्ज लसीच्या डोसमध्ये एकूण 8 अब्ज लसीचे डोस जे आहे ते जागतिक स्तरावरती प्रशासित केलेले होते. तर या 8 लसीच्या डोसमध्ये काचेच्या कोपी असतील, सिरिंज असतील, सुया असतील, सुरक्षा पेटी असतील, या स्वरूपामध्ये अतिरिक्त 1,44,000 टन कचरा कचरा निर्माण झाल्याचा अंदाज आहे. आणि वैद्यकीय कचऱ्याच्या प्रमाणामुळे आरोग्य सेवा कचरा व्यवस्थापन प्रणालीवरती मोठा ताण पडतो. तर एक जागतिक आरोग्य संघटनेने काय केलेलं आहे की COVID-19 संदर्भामध्ये आरोग्य सेवा
कचऱ्याचं जागतिक विश्लेषण या विषयावरती एक अहवाल प्रसिद्ध केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की जागतिक स्तरावरती प्रशासित केलेल्या 8 अब्ज लसींच्या डोसमध्ये म्हणजे कोविड लसीच्या डोसमध्ये काचेच्या कुपी, सिरिंज, सुया आणि सुरक्षा पेटी या स्वरूपामध्ये अतिरिक्त 1,44,000 टन कचरा निर्माण झाल्याचा एक अंदाज या अहवालामध्ये प्रसिद्ध केलेला आहे। आणि या वैद्यकीय कचऱ्याच्या प्रमाणामुळे काय होतं, आरोग्य सेवा कचरा व्यवस्थापन प्रणालीवरती मोठा ताण पडतो। तर ही गोष्ट तुम्ही याच्यामध्ये लक्षात ठेवा। तर जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-19 संदर्भामध्ये आरोग्य सेवा कचऱ्याचं जागतिक विश्लेषण केलेलं आहे। पुढचा प्रश्न बघूया। डॅरिल मिशेल ज्याला ICC स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार 2021 देण्यात आला तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? ठीक आहे, डॅरिल मिशेल ज्याला ICC स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार 2021 देण्यात आला तो कुठल्या देशाचा खेळाडू आहे? ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका की इंग्लंड यापैकी हा कुठल्या देशाचा खेळाडू आहे? डॅरिल मिशेल जो आहे तो। तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे न्यूझीलंड। तर तो डॅरिल मिशेल जो आहे हा न्यूझीलंड या देशाचा काय आहे खेळाडू आहे। हे तुम्ही लक्षात ठेवा की ज्याला ICC स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार 2021 जो आहे हा देण्यात आलेला आहे। तर याची माहिती बघूया। न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेलला T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत इंग्लंड विरुद्धच्या सामन्यादरम्यान खेळलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्दल ICC स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार 2021चा पुरस्कर्ता किंवा प्राप्तकर्ता म्हणून त्याला देण्यात आलेला आहे हा पुरस्कार। ठीक आहे, तर त्यांनी हा इंग्लंड विरुद्धच्या सामन्यादरम्यान खेळलेली जी महत्त्वपूर्ण कामगिरी आहे तर त्याच्याबद्दल ह्या डॅरिल मिशेलला जो की न्यूझीलंडचा खेळाडू आहे क्रिकेटपटू तर त्याला हा ICC स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार 2021 देऊन त्याला गौरवण्यात आलेला आहे। विश्वचषकात न्यूझीलंडकडून फलंदाजीची सलामी देणाऱ्या मिशेलनं खेळादरम्यान केलेल्या हावभावासाठी हा पुरस्कार जो आहे तो त्याला देण्यात आलेला आहे। म्हणजे गेस्चरसाठी जो आहे तो या डॅरिल मिशेलला पुरस्कार जो आहे तो त्याला देण्यात आलेला आहे। त्या क्षणी त्याने गोलंदाज आदिल रशीदच्या मार्गात अडथळा आणला असं त्याला वाटलं होतं आणि हावभाव करून त्याबद्दल त्यानं दिलगिरी जी आहे ती व्यक्त केलेली होती। तर ते स्पिरिट होतं क्रिकेटमधलं। तर त्याच्यामुळं हा डॅरिल मिशेलला ICC स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार 2021 देऊन त्याला सन्मानित करण्यात आलेला आहे। ठीक आहे, तर तुम्हाला माहित असलं पाहिजे की डॅरिल मिशेल ज्याला ICC स्पिरिट क्रिकेट पुरस्कार 2021 मिळाला तो कुठल्या देशाचा खेळाडू आहे? तर न्यूझीलंड या देशाचा खेळाडू आहे। पुढचा प्रश्न बघा। नॅशनल हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट अँड ऑगमेंटेशन योजना, नॅशनल हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट अँड ऑगमेंटेशन योजना हृदय त्याचं शॉर्ट फॉर्म आहे। या मिशनचा कालावधी काय होता? ठीक आहे, हृदय या योजनेचा कालावधी काय होता? नॅशनल हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट अँड ऑगमेंटेशन योजना या मिशनचा कालावधी काय होता? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे 2015 ते 19। ठीक आहे, आपल्याला पर्याय दिलेला आहे 2014, 18, 15, 19, 16, 20, 17, 21। तर यापैकी जे करेक्ट आन्सर आहे त्याचं 2015 ते 2019। ठीक आहे, ह्या हृदय मिशनचा कालावधी होता 2015 ते 2019। तर नॅशनल हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट अँड ऑगमेंटेशन योजना हृदय याचा मिशन कालावधी काय होता? तर 2015 ते 2019 याचं विश्लेषण बघूया। तर नॅशनल हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट अँड ऑगमेंटेशन योजना हृदय 2015 मध्ये केंद्रीय क्षेत्रात म्हणजे केंद्रीय ही योजना होती ती सुरू करण्यात आलेली होती आणि ती टोटल 12 शहरामध्ये जी होती ती लागू करण्यात आलेली होती। 453.90 कोटी रुपये खर्चून तब्बल 77 प्रकल्प या योजनेअंतर्गत राबवण्यात आलेले होते आणि 18.34 कोटी रुपयांचे 2 प्रकल्प बदामी कर्नाटक मध्ये आणि वारंगल तेलंगणा येथील प्रकल्प जे होते ते कार्यान्वित आहेत। म्हणजे सध्या हे प्रकल्प जे आहेत ते कार्यान्वित आहेत। कुठे आहेत? हा बदामी कर्नाटकमध्ये आहे आणि वारंगल तेलंगणामध्ये आहे। या मिशनचा कालावधी 2019 मध्ये संपला। ठीक आहे, 2019 मध्ये हृदय मिशनचा कालावधी जो आहे तो संपून गेलेला आहे। सो नॅशनल हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट अँड ऑगमेंटेशन योजना हृदय 2015 मध्ये केंद्रीय क्षेत्रातील योजना सुरू करण्यात आली, 12 शहरामध्ये लागू करण्यात आली। त्यापैकी 2 शहरं जे होते की 2 प्रकल्प होते हे बदामी कर्नाटकमध्ये आणि वारंगल तेलंगणामध्ये एक प्रकल्प कार्यान्वित होते। त्यासाठी 18.34 कोटी रुपयांचा एकूण खर्च आला। या हृदय योजनेमध्ये 453.90 कोटी रुपये खर्चून तब्बल 77 प्रकल्प जे आहेत ते राबवण्यात आलेले होते। 12 शहरामध्ये 2015 मध्ये जेव्हा योजना सुरू झाली 12 शहरामध्ये योजना जी होती ती लागू करण्यात आलेली होती आणि नॅशनल हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट अँड ऑगमेंटेशन योजनेचा कालावधी जो आहे तो 2019 मध्ये संपून गेलेला आहे। ठीक आहे, तर नॅशनल हेरिटेज सिटी डेव्हलपमेंट अँड ऑगमेंटेशन योजनेचा मिशन कालावधी काय होता? 2015 ते 2019। या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजेत। पुढचा प्रश्न बघा। नुकतेच बातम्यामध्ये दिसणारे पुनोरा धाम किंवा पवनोरा धाम हे कोणत्या राज्यामध्ये आहे? पुनोरा धाम आपल्याला विचारले की पुनोरा धाम जो आहे तो कुठल्या राज्यामध्ये आहे? बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओडिशा। ठीक आहे, तर पुनोरा धाम जे आहे ते आहे बिहार या राज्यामध्ये। पुनोरा धाम कुठल्या राज्यामध्ये आहे? तर बिहार या राज्यामध्ये आहे। तर याचं विश्लेषण बघूया एक्झॅक्टली म्हणजे तुम्हाला समजून जाईल। तर बिहारमधील पुनोरा धामचा
स्वदेश दर्शन योजनेच्या रामायण सर्किटमध्ये जो आहे तो समावेश करण्यात आलेला आहे. ही स्वदेश दर्शन योजना आहे, तर याच्यामध्ये रामायण सर्किटमध्ये या बिहारमधील पुनोराधामचा समावेश करण्यात आलेला आहे. नुकताच पर्यटन मंत्रालयाच्या प्रसाद योजनेअंतर्गत देखील या पुनोराधामचा जो आहे तो त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. बिहारमध्ये वैशाली, अररह, मसद, पटना, राजगीर, पावपुरी, चंपापूर येथील तीर्थकर सर्किट, सुलतानगंज येथील आध्यात्मिक सर्किट, धर्मशाळा, देवघर आणि बोधगया येथील बौद्ध सर्किट यासह अनेक जे ते पर्यटन स्थळं या बिहारमध्ये आहेत. ठीक आहे. वैशाली लक्षात ठेवा, वैशाली, अररह, मसद, पटना, राजगीर, पावपुरी, चंपापूर येथील तीर्थकर सर्किट, सुलतानगंज येथील आध्यात्मिक सर्किट, धर्मशाळा, देवघर आणि बोधगया येथील बौद्ध सर्किट यासह अनेक पर्यटन स्थळे जी आहेत ती बिहारमध्ये आहेत. तर बिहारमधील पुनोराधामचा स्वदेश दर्शन योजनेच्या रामायण सर्किटमध्ये समावेश करण्यात आला. नुकताच पर्यटन मंत्रालयाच्या प्रसाद योजनेअंतर्गत देखील या पुनोराधामचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि बिहारमध्ये काही पर्यटन स्थळे आहेत, त्यांची नावं आहेत वैशाली, अररह, मसद, पटना, राजगीर, पावपुरी, चंपापूर येथील तीर्थकर सर्किट, सुलतानगंज येथील आध्यात्मिक सर्किट, धर्मशाळा, देवघर आणि बोधगया येथील बौद्ध सर्किट. तर हे तुम्हाला लक्षामध्ये ठेवावं लागेल. ठीक आहे. तर नुकतेच बातम्यामध्ये दिसणारे पुनोराधाम जे आहे ते कुठल्या राज्यामध्ये आहे, तर या बिहार या राज्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या देशाने कर्करोग मूनशॉट कार्यक्रम पुन्हा सुरू केला? कोणत्या देशानं कर्करोग मूनशॉट कार्यक्रम जो आहे तो पुन्हा सुरू केला? चीन, USA, रशिया की UK यापैकी कुठल्या देशानं कर्करोग मूनशॉट कार्यक्रम जो आहे हा पुन्हा सुरू केलेला आहे? कर्करोग मूनशॉट. सरचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे USA म्हणजे अमेरिका. तर अमेरिका या देशांनी कर्करोग मूनशॉट कार्यक्रम जो आहे हा पुन्हा सुरू केलेला आहे. तर बघा, अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी ओबामा प्रशासनाच्या काळामध्ये सुरू झालेला कर्करोग मूनशॉट कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली. तर हा कर्करोग मूनशॉट कार्यक्रम ओबामा प्रशासनाच्या काळामध्ये सुरू करण्यात आलेला होता. तर अमेरिकेमध्ये वर्षाला 6 लाखपेक्षा जास्त लोकांचा बळी घेणाऱ्या कर्करोगाचा अंत करण्याच्या उद्दिष्टाने हा कार्यक्रम सुरू करण्यात आला. म्हणजे कर्करोगाचा अंत करण्याच्या उद्दिष्टाने हा कर्करोग मूनशॉट कार्यक्रम जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. आणि अमेरिकेमध्ये वर्षाला 6 लाखपेक्षा जास्त लोकांचा बळी कर्करोगानं होतो. तर राष्ट्रपतींनी अधिकाधिक लोकांची कर्करोगाची तपासणी करून घेण्यासाठी मोहिमेची घोषणा सुद्धा केलेली आहे. म्हणजे या मोहिमेअंतर्गत कर्करोगाची तपासणी करून सुद्धा लोकांनी घ्यावी अधिकाधिक, असं सुद्धा ह्या कार्यक्रमाचा एक उद्देशच आहे. तर ह्या तुम्ही लक्षात ठेवा की कर्करोग मूनशॉट जो कार्यक्रम आहे हा ओबामा प्रशासनाच्या काळामध्ये सुरू करण्यात आलेला होता. तर कर्करोग मूनशॉट हा जो कार्यक्रम आहे हा अमेरिकेचा कार्यक्रम आहे, अमेरिका या देशाचा. अमेरिकेचे अध्यक्ष आहेत जो बायडेन. अमेरिकेमध्ये वर्षाला 6 लाखपेक्षा जास्त लोकांचा बळी कर्करोगाने होतो. ठीक आहे. तर कर्करोगाचा अंत करण्याच्या उद्दिष्टानं हा कार्यक्रम कर्करोग मूनशॉट जो आहे तो अमेरिकेने सुरू केलेला आहे. आणि राष्ट्रपतींनी अधिकाधिक लोकांनी कर्करोगाची तपासणी करून घेण्यासाठी मोहिमेची, या कर्करोग मूनशॉट कार्यक्रम असेल किंवा मोहीम असेल याची सुद्धा घोषणा याच्यामध्ये केलेली आहे. तर आपल्याला माहित असलं पाहिजे की कोणत्या देशाने कर्करोग मूनशॉट कार्यक्रम सुरू केलेला आहे. तर USA कर्करोग मूनशॉट कार्यक्रम जो आहे तो सुरू केलेला आहे किंवा अमेरिकेनं. ठीक आहे. पुढे बघा, दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानव बंधुता दिवस 2022 इंटरनॅशनल डे ऑफ ह्युमन फ्रॅटर्निटी 2022 कधी साजरा केला जातो? दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानव बंधुता दिवस 2022 म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ ह्युमन फ्रॅटर्निटी 2022 हा कधी साजरा केला जातो? 2 फेब्रुवारी, 4 फेब्रुवारी, 6 फेब्रुवारी की 8 फेब्रुवारी? तर यापैकी कुठल्या दिवशी आंतरराष्ट्रीय मानव बंधुता दिवस 2022 किंवा इंग्लिशमध्ये इंटरनॅशनल डे ऑफ ह्युमन फ्रॅटर्निटी 2022 हा साजरा केला जातो? याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे 4 फेब्रुवारीला. तर दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय मानव बंधुता दिवस 2022 हा साजरा केला जातो. याचं विश्लेषण बघूया. तर 2020 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेनं 4 फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मानवी बंधुता दिवस म्हणून घोषित केला. ठीक आहे. 2020 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेनं 4 फेब्रुवारी हा जो दिवस आहे हा आंतरराष्ट्रीय मानवी बंधुता दिवस म्हणून घोषित केला. वार्षिक कार्यक्रम जगातील धार्मिक आणि सांस्कृतिक विविधतेचा सन्मान करतो. हा जो कार्यक्रम आहे हा वर्षातून होणारा हा जगातील धार्मिक आणि सांस्कृतिक विविधतेचा काय करतो? सन्मान करतो. आंतरराष्ट्रीय मानवी बंधुता दिवस विविध धर्म आणि संस्कृती आपले जीवन कसे समृद्ध करतात हे दाखवण्याचा प्रयत्न करतं. 4 फेब्रुवारी 2021 रोजी UN अलायन्स ऑफ सिव्हिलायझेशन UNAOC द्वारे आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये प्रथमच चिन्हांकित जे आहे ते केलं गेलं. ठीक आहे. म्हणजे हा दिवस प्रथमच चिन्हांकित जो आहे तो केला गेलेला होता 4 फेब्रुवारी 2021 मध्ये. हा घोषित केला 2020 ला आणि प्रथम साजरा केला 2021 मध्ये.
तर 2020 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने 4 फेब्रुवारी हा दिवस आंतरराष्ट्रीय मानवी बंधुता दिवस म्हणून घोषित केला. हा जो वर्षातून एकदा कार्यक्रम होतो हा जगातील धार्मिक आणि सांस्कृतिक विविधतेचा सन्मान करतो. धार्मिक आणि सांस्कृतिक विविधतेचा काय करतो? सन्मान करतो. आंतरराष्ट्रीय मानवी बंधुता दिवस विविध धर्म आणि संस्कृती आपले जीवन कसे समृद्ध करतात हे दाखवण्याचा प्रयत्न करतं. 4 फेब्रुवारी 2021 रोजी UN अलायन्स ऑफ सिव्हिलायझेशन UNAOC द्वारे आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये प्रथमच हा दिवस चिन्हांकित केला गेला. हे तुम्ही गोष्टी सगळ्या लक्षामध्ये ठेवा. सो दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानव बंधुता दिवस 2022 कधी साजरा केला जातो? 4 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न बघा. हैदराबाद येथील स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी ह्या कोणत्या भक्ती संताचं वैशिष्ट्य आहे? जे हैदराबादमध्ये स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी आहे हे कुठल्या भक्ती संताचं वैशिष्ट्य आहे? रामानुजाचार्य, वल्लभाचार्य, चैतन्य महाप्रभू की मध्वाचार्य? यापैकी कुठल्या भक्ती संतांचं हैदराबाद येथील स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी हे वैशिष्ट्य आहे? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे रामानुजाचार्य. तर हैदराबाद येथील स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी हे रामानुजाचार्य या भक्ती संतांचं काय वैशिष्ट्य आहे? विश्लेषण बघूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11व्या शतकातील भक्ती संत रामानुजाचार्य यांच्या स्मरणार्थ हैदराबादमध्ये 216 फूट उंचीचा समानता पुतळा जो आहे तो राष्ट्राला समर्पित केला. लक्षात ठेवा 216 फुटाची उंची आहे. 11व्या शतकातील ते भक्ती संत आहेत. कोण? रामानुजाचार्य. आणि हा पुतळा कुठे आहे? हैदराबादमध्ये. रामानुज किंवा रामानुजाचार्य हे प्रसिद्ध भारतीय तत्ववेत्ता, हिंदू धर्मशास्त्रज्ञ आणि भक्ती चळवळीचे प्रभावी संत होते. त्यांनी श्रद्धा, जात, पंथ यासह जीवनाच्या सर्व पैलूमध्ये समानतेचा विचार मांडला. तर याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी गोष्टी कुठल्या? 11व्या शतकातील भक्तिसंत रामानुजाचार्य आहेत. त्यांच्या स्मरणार्थ हैदराबादमध्ये 216 फूट उंच समानतेचा पुतळा जो आहे हा राष्ट्राला समर्पित केला गेला. ठीक आहे. याचं इनॉग्रेशन कोणी केलं होतं? नरेंद्र मोदी यांनी केलेलं होतं. लक्षात ठेवा. तर हे हैदराबाद येथील स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी कोणत्या भक्तिसंताचं वैशिष्ट्य आहे? तर रामानुजाचार्य या भक्तिसंताचं ते वैशिष्ट्य आहे. रामानुजाचार्य हे 11व्या शतकातील भक्तिसंत होते. त्यांच्या स्मरणार्थ हैदराबादमध्ये 216 फूट उंचीचा समानतेचा पुतळा हा राष्ट्राला समर्पित केला. कोणी केला? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा केलेला आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा. जागतिक कर्करोग दिन 2022 ची थीम किंवा घोषणा काय आहे? जागतिक कर्करोग दिन 2022 ची थीम किंवा घोषणा काय आहे? केअर गॅप बंद करा किंवा क्लोज द केअर गॅप. ठीक आहे. स्क्रीन लवकर म्हणजे स्क्रीन अर्ली म्हणजे लवकरात लवकर चाळणी करून घ्या. कोणालाही मागे न सोडणे, लिव्हिंग नो वन बिहाइंड, शाश्वत उपचार, सस्टेनेबल ट्रीटमेंट. ठीक आहे. तर यापैकी कुठली जागतिक कर्करोग दिन 2022 ची थीम आहे? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते केअर गॅप बंद करा म्हणजे क्लोज द केअर गॅप. ठीक आहे. म्हणजे जास्तीत जास्त काळजी घ्या, तो केअर गॅप जो आहे तो बंद करा. तर ही जी थीम आहे की क्लोज द केअर गॅप ही जागतिक कर्करोग दिन 2022 ची थीम आहे. लक्षामध्ये ठेवा. जागतिक कर्करोग दिन 2022 ची थीम काय? क्लोज द केअर गॅप. क्लोज द केअर गॅप. विश्लेषण बघूया. जागतिक कर्करोग दिन दरवर्षी 4 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. ठीक आहे. जागतिक कर्करोग दिन 2022 ची थीम आहे केअर गॅप बंद करा, क्लोज द केअर गॅप. लँडसेट अँकोलॉजीच्या अभ्यासानुसार भारतात दरवर्षी सुमारे 1.3 दशलक्ष कर्करोगाची प्रकरणं ही नोंदवली जातात. दरवर्षी किती? 1.3 दशलक्ष कर्करोगाची प्रकरणं नोंदवली जातात आणि एकूण मृत्यूपैकी 8% मृत्यू जे आहेत या कर्करोगाने होतात. कोविड-19 महामारीच्या काळात निदान आणि उपचारात विलंब झाल्यामुळे पुढील 5 ते 10 वर्षामध्ये प्रमाण जे आहे ते वाढण्याची शक्यता आहे असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. तर जागतिक कर्करोग दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? 4 फेब्रुवारीला. या कर्करोग दिनाची थीम काय होती? क्लोज द केअर गॅप. लँडसेट ऑन्कोलॉजीच्या अभ्यासानुसार भारतामध्ये दरवर्षी किती कर्करोगाची प्रकरणं नोंदवली जातात? 1.3 दशलक्ष. एकूण मृत्यूपैकी किती टक्के मृत्यू जे आहेत ते कर्करोगाने होतात भारतामध्ये दरवर्षी? तर 8% मृत्यू जे आहेत ते कर्करोगाने होतात असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि कोविड-19च्या महामारीच्या काळामध्ये निदान आणि उपचारामध्ये विलंब झाल्यामुळं पुढील 5 ते 10 वर्षामध्ये कर्करोगाचं प्रमाण वाढण्याचे, मृत्यूचं प्रमाण वाढण्याची शक्यता जी आहे किंवा धोका आहे ते वर्तवण्यात आलेला आहे. तर जागतिक कर्करोग दिन 2022 ची थीम आहे क्लोज द केअर गॅप आणि जागतिक कर्करोग दिन दरवर्षी 4 फेब्रुवारीला साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे. भारतीय लष्कराने कोंकूर एम ठीक आहे किंवा कोंकूर्स एम क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी कोणत्या कंपनीसोबत करार केला? भारतीय लष्करानं कोंकूर्स एम क्षेपणास्त्रांच्या निर्मितीसाठी कोणत्या कंपनीसोबत करार केला? DRDO, भारत डायनॅमिक्स लिमिटेड, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड की भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड? यापैकी कुठल्या कंपनीसोबत भारतीय लष्करानं कोंकूर्स एम, लक्षात ठेवा, कोंकूर्स एम क्षेपणास्त्रांच्या निर्मितीसाठी करार केलेला आहे? तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे भारत डायनॅमिक्स लिमिटेड. तर या भारत डायनॅमिक्स लिमिटेड या कंपनीसोबत भारतीय लष्करानं कोंकूर्स एम क्षेपणास्त्रांच्या निर्मितीसाठी करार केलेला आहे भारत डायनॅमिक्स सोबत. तर बघूया. भारत डायनॅमिक्स लिमिटेड BDL कंपनीचा शॉर्ट फॉर्म आहे तो
आणि भारतीय लष्करानं कोंकुर्स एम अँटी टँक मार्गदर्शित क्षेपणास्त्रांच्या निर्मिती आणि पुरवठ्यासाठी 3,131.82 कोटी रुपयांच्या करारावरती स्वाक्षरी केलेली आहे. किती रुपयांचा करार हा? 3,131.82 कोटी रुपयांचा. 75 ते 4,000 मीटर श्रेणीचं क्षेपणास्त्र BMP सेकंड रणगाड्यातून किंवा ग्राउंड लॉन्चरमधून सोडलं जाऊ शकतं. हे रणगाड्यातून किंवा ग्राउंड लॉन्चरमधून सोडलं जाऊ शकतं. याची रेंज किती आहे? 75 ते 4,000 मीटरची याची रेंज असणार आहे. ठीक आहे, ह्या कोंकुर्स एम क्षेपणास्त्राची. कोंकुर्स एमची निर्मिती ही रशियन ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर OEM सह परवाना कराराअंतर्गत जे आहे ते केलेली जात आहे. याची जी निर्मिती आहे कोंकुर्स एमची निर्मिती ही रशियन ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर OEM सह परवाना कराराअंतर्गत जे आहे ती केली जात आहे. तर तुम्ही लक्षामध्ये ठेवा, भारतीय लष्करानं कोंकुर्स एम हे जे अँटी टँक क्षेपणास्त्र असतील तर यासाठी भारत डायनॅमिक्स लिमिटेड या कंपनीसोबत करार केलेला आहे. किती कोटींचा करार आहे? 3,131.82 कोटींचा करार आहे. या क्षेपणास्त्राची रेंज किती आहे? 75 ते 4,000 मीटर. ठीक आहे, हे BMP सेकंड रणगाड्यातून लॉन्च केलं जाऊ शकतं किंवा सोडलं जाऊ शकतं किंवा ग्राउंड लॉन्चरमधून सुद्धा या क्षेपणास्त्राला सोडलं जाऊ शकतं. कोंकुर्स एमची निर्मिती ही रशियन ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर OEM सह परवाना कराराअंतर्गत केली जात आहे. आणि हे कोण बनवणार आहे? तर भारत डायनॅमिक्स लिमिटेड जी कंपनी आहे ही बनवणार आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये कोंकुर्स एम या क्षेपणास्त्राच्या बाबतीमध्ये तुम्हाला लक्षामध्ये ठेवाव्या लागतील. तर भारतीय लष्करानं कोंकुर्स एम क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी भारत डायनॅमिक्स लिमिटेड या कंपनीसोबत काय केलेलं आहे? करार केलेला आहे. ओके, तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स आहेत. आय होप तुम्ही सर्वांनी पाठीमागचे लेक्चर्स बघितले असतील. बघितले नसतील तर बघून घ्या. 2022 मधील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी ज्या असतील ह्या तुम्हाला MCQ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये राहतील आणि प्रश्न जर आला तर चुकणार नाही तुमचा पुढं. तर त्याच्यामुळं सगळे व्हिडिओ जे असतील ते तुम्ही बघत चला. जास्तीत जास्त करंट अफेअरचेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तुम्हाला दिसतील, जेणेकरून तुमचे करंट अफेअरची प्रिपरेशन चांगल्या पद्धतीने तुमची होऊन जाईल. ठीक आहे, आय होप सर्वांना सिरीज आवडत असेल. लाईक करा, शेअर करा आणि ज्यांनी अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ॲप्लिकेशनची लिंक आहे, त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला आपले सर्व करंट अफेअरचे व्हिडिओ जे असतील हे तुम्हाला पाहता येतील. ओके, सो थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.